नमस्कार, मी आनंद धर्मातमुळे आपण पाहतात मुंबई जनता न्यूज। आज आपल्यासोबत विधानसभा प्रमुख संजय कदम जी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज इथे मोर्चाचं आयोजन करण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने। आणि आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की नक्की हा मोर्चा कशा संदर्भात आपण ठेवण्यात आला आहे आणि पूर्ण स्पष्टीकरण त्यांच्याकडून घेऊया। नक्की सर, हा मोर्चा कशा संदर्भात आहे? मुंबईमध्ये ज्या मोकळ्या जागा आहेत ह्या मोकळ्या जागा खऱ्या अर्थाने ह्या मुंबईचा फुफ्फुस आहे, बरोबर। आणि ह्या मोकळ्या जागा कायम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या राहण्यासाठी, ओपन राहण्यासाठी, त्या ओपन जागेमध्ये तरुण मुला मुलींना त्या ठिकाणी खेळण्यात यावं। तिथे ओपन स्पेसमुळे जे काय आत्ताचं जे काय आरोग्य धोक्यात येत आहे, ओपन स्पेस कमी असल्यामुळे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे मुंबईमध्ये जेवढे मोकळ्या जागा आहेत, भूखंड आहेत, ज्याच्यावरती रिझर्वेशन आहे, खास करून उद्यानं आहेत, गार्डन आहे, आरजी आहे, ह्या सगळ्यांना सर्वसामान्यांसाठी तसंच ठेवण्यासाठी हे खऱ्या अर्थाने आंदोलन आहे। अच्छा, पण आता नक्की असं सांगण्यात येत आहे की असं बोलण्यात येत आहे की ही भाजपकडून काहीतरी षडयंत्र रचण्यात येत आहे की बाबा ही प्रायव्हेट करून विकण्यात येत आहे, असं काही आहे का? नाही, याच्यामध्ये माझा जो थेट आरोप आहे की हे सर्व प्रायव्हेट सेक्टर जे आहेत त्यांना हे मुंबई विकायचीच आहे। 100% मुंबईच्या मोकळ्या भूखंड त्यांना विकायचा आहे, त्यांच्याकडनं पैसा घ्यायचा आहे, आणि तो जो पैसा येतो तो पार्टी फंड म्हणून जमा होतो भाजपकडे, आणि मग भाजपच्या माध्यमातून त्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्या पैशाचा दुरुपयोग होतो, आणि सातत्याने सत्ता काबीज करायची। आणि सत्ता काबीज करण्यासाठी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ह्या जे काही मोकळ्या जागा आहेत ह्या परस्पर प्रायव्हेटायझेशन करून त्या विकायच्या, हा एकमेव उद्योग सध्या ह्या भाजप सरकारचं महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आणि देशामध्ये देखील तेच आहे। अच्छा, पण आता ही भूखंड जी आहेत आपल्या खेळाडूंना खेळाडूंसाठी असतात, मग हे कसे करू शकतात? हे एक सर्व म्हणजे त्यांची सत्ता आहे म्हणून असं करतायत? त्यांच्या हातामध्ये सत्ता केंद्राची आहे, महाराष्ट्राची आहे आणि मुंबईची असल्या कारणाने त्या सत्तेच्या जोरावरती हा सगळा प्रकार चालू आहे। आणि हा जो प्रकार चालू आहे हा भविष्यामध्ये तरुणांसाठी फार धोकादायक आहे, येणाऱ्या पिढीसाठी धोकादायक आहे की ओपन स्पेस मिळणारच नाहीये। त्यामुळे हे आंदोलन आदित्य साहेबांनी घेतलेलं आहे। या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे, आणि ह्याच्यानंतर तिसरा टप्पा, चौथा टप्पा असा करत करत संपूर्ण मुंबई ही एक आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरती आणण्यात येणार आहे, अशी तिरंगाचा भूमिका आहे। थेट आरोप करत संजय कदमजी यांचा आरोपच आहे की बाबा भाजप हे भाजपचा षडयंत्रच आहे की बाबा जे विद्यार्थ्यांना, जे खेळाडूंना जे मैदान आहेत ती भूखंड सगळी काबीज करायची आणि प्रायव्हेटायझेशन करून विकून टाकायची, असे हे त्यांचं षडयंत्र चालू आहे।